सुवर्ण स्विंग चॅनेलवर आज आपण कोणत्याही मापाची सिगरेट पॅन्ट किंवा स्ट्रेट पॅन्ट कटिंग आणि शिलाई कशी करायची हे बघणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. या एकाच व्हिडिओमधून तुम्ही कोणत्याही मापाची पॅन्ट कटिंग आणि शिलाई करायला शिकाल. शिवाय ह्याच पद्धतीने तुम्ही प्लाझो सुद्धा कटिंग करू शकता. नेहमीप्रमाणे मी सगळ्यात आधी कपड्याची उभी घडी घालून घेतलीये आणि घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे. मी 1.5 इंच रुंदीचं इलास्टिक वापरणार आहे. त्यामुळे वरती इलास्टिक लावण्यासाठी 2 इंच मी एक्स्ट्रा सोडून दिलेला आहे आणि एक सरळ रेषा आखून घेतली आहे. ह्याच्यानंतर आपली जितकी उंची असेल तितकंच माप आपल्याला ह्याच्या खाली टाकून घ्यायचं. इथे 41 उंची आहे म्हणून मी 41 इंचावर एक रेषा आखून घेतली. कटिंग व्यवस्थित समजावं यासाठी व्हिडिओ स्किप न करता शांततेने व्यवस्थित बघा. जमलंच तर व्हिडिओ बघताना नोट्स काढून ठेवा किंवा ही आकृती काढून ठेवा, म्हणजे पुन्हा कधीही या पद्धतीने कटिंग तुम्ही करू शकता. ह्याच्यानंतर खाली जी आपण पट्टी फोल्ड करतो तिच्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर वरती हे 2 इंच इलास्टिक साठी एक्स्ट्रा, खाली आपली उंची आणि त्याच्या खाली फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा. याच्यानंतर ह्या कमरेच्या रेषेवर सीट घेराचा चौथा अधिक 1 इंच टाकायचे. सीट घेर आहे 42, त्याचा चौथा भाग 10.5 अधिक 1 इंच 11.5 इंच मी इथे घेतलं. जितकं वरती घेतलंय तितकंच या रेषेवर खाली घ्यायचं. म्हणजेच आपला जितका सीट घेर असेल त्याचा चौथा भाग अधिक 1 इंच. आता ही जी सरळ रेषा किंवा क्रॉच लाईन आपण आखून घेतलीये तिच्यावर आपल्याला घ्यायचा आहे सीट घेराचा तिसरा भाग. आपला जितका सीट घेर असेल त्याचा तिसरा भाग इथे घ्यायचा आहे. 42 चा चौथा भाग होतो 14, म्हणून मी या रेषेवर 14 इंच घेतलं. यानंतर हा गोल आकार देऊन घ्यायचा. पाहिजे तर तुम्ही कोपऱ्यातून 1 ते 1.5 इंच घेऊ शकता. यानंतर हे जे अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढून घ्यायचंय, म्हणजे हे साधारण 7 इंच आलं. तर मग घडीपासून खालपर्यंत 7-7 इंचावर खुणा करून एक सरळ रेषा आखून घ्यायची. ह्याच पद्धतीने तुम्हाला प्लाझो कटिंग करायचं असेल तर काय करायचं हे मी पुढे बॉटमचं माप टाकताना सांगणार आहे. आता ही जी रेषा आपण आखली आहे तिचा आपल्याला मध्य काढायचं आहे. ही असेल आपली गुडघा उंची आणि ह्याच्यानंतर या खालच्या भागाचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे. शेपपट्टी किंवा कर्व पट्टी काही न वापरता व्यवस्थित आकार देता यावा ह्यासाठी आपण हे करतोय. इथे आपला बॉटम आहे 12 इंच, त्याच्या अर्थ झालं 6, तर त्याचे सुद्धा 2 भाग करून ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला 3-3 इंच असं मी टाकून घेतलं. प्लाझो कटिंग करताना फक्त हा जो बॉटम आहे तो आपण आपल्याला पाहिजे तितका मोठा घेऊ शकतो. बॉटम साठी आपण दोन्ही बाजूला 3-3 इंच घेतलंय, तर इथे 4-4 इंच घ्यायचं, म्हणजे 1 इंच वाढवून. आणि ह्या रेषेवर 6 पेक्षा अर्धा इंच जास्त, म्हणजे दोन्ही बाजूला 3.5-3.5 इंच घ्यायचं. या पद्धतीने बॉटमचा आकार द्यायला सोपं जातं आणि आकार अगदी व्यवस्थित येतो. ह्यानंतर आपण वरचा जो आकार आहे तो अशा पद्धतीने देऊ शकतो. या चॅनेलवर सगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस, कटिंग आणि शिलाई कशी करायची ह्याचे सविस्तर व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहेत. सगळ्या मापाचे कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज ह्यांचे कटिंग्स तिथे आहेत. ते व्हिडिओज बघून तुम्हाला समजेल अशा पद्धतीने तुम्ही नोट्स सुद्धा काढून ठेवू शकता आणि घर बसल्या फ्रीमध्ये तुमचा शिलाई क्लास पूर्ण होऊ शकतो. इथे आपल्याला मागच्या भागाचं कटिंग करायचंय. त्याच्यासाठी बेस म्हणून आपण मगाशी जे पुढच्या भागाचं कटिंग केलं होतं ते आपण घ्यायचे आणि घडीच्या बाजूला हे अशा पद्धतीने टाकायचं की वरती 3 इंच तरी कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहायला पाहिजे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी वरच्या भागाला 3 इंच वरती कपडा एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने हे ठेवलंय. आता जी घडीकडची बाजू आहे म्हणजे कर्व नसलेली, त्या बाजूला जसं आहे तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. ह्या बाजूला आपल्याला काहीच एक्स्ट्रा वाढवायचं नाहीये, पण ही जी दुसरी बाजू आहे तिथे आपल्याला 2-2 इंच वाढवून घ्यायचे. सगळ्या मापासाठी आपण हे 2 इंच एक्स्ट्रा घेतो, म्हणजेच पुढच्या भागापेक्षा इथं आपल्याला मागच्या भागासाठी 2-2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. आता हे सगळे पॉइंट जोडत हा आकार देऊन घ्यायचा.
इथे ह्या रेषेपासून जेवढं अंतर येतंय 2.5 किंवा 3 इंच तेवढंच आपल्याला इथे पुढे घ्यायचंय आणि ही रेषा आखून घ्यायची. त्यानंतर ते जे अंतर मगाशी आलं होतं तेवढंच इथं आपल्याला वरती वाढवून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने तिरकं जोडून घ्यायचं. म्हणजेच आपण मागच्या भागासाठी पायाकडे 2 इंच आणि वरती ते जे अंतर आलं होतं तितकं वाढवून घेतलं. पुढच्या भागासारखाच इथे सुद्धा हा जेचा आकार देऊन घ्यायचा आणि ह्यानंतर जसं मार्किंग केलंय तशाच पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं. आता ही पॅन्ट मी कशी शिवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजावता यावं यासाठी मी हे छोटंसं पॅन्टचं कटिंग करून घेतलंय. हा मागचा भाग आहे आणि तो दुसरा छोटा आहे तो पुढचा भाग. सगळ्यात आधी मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागांचा हा जो जे आकार आहे ह्याच्यावर आपल्याला अर्धा इंच किंवा त्यापेक्षा थोडं कमी मार्जिन सोडत 2 टिपा मारून घ्यायच्या. हे शिवून झाल्यानंतर ह्याला इलास्टिक कसं लावायचं ते मात्र मी तुम्हाला आपली जी मोठ्या साईजची पॅन्ट आहे तिच्यावरच दाखवणार आहे. त्यानंतर हे दोन्ही भाग असे एकमेकांवर ठेवून घ्यायचे. दोन्हीच्या सरळ बाजू एकमेकाकडे आहेत आणि त्यानंतर या दोन्हींच्या ज्या बाजू आहेत साईडच्या बाजू त्या शिवून घ्यायच्या. हे शिवतानाच आपण ह्याला पॉकेट सुद्धा लावू शकतो आणि पॅन्टला पॉकेट कसं लावायचं ह्याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता. इथे सुद्धा टीप मारताना अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि डबल शिलाई मारायची. हा पॅन्टचा बॉटम कडचा भाग असेल, त्याला आपण खाली फोल्डिंग साठी 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलं होतं. त्यामुळे आधी अर्धा इंच फोल्ड करून एक टीप मारायची आणि त्यानंतर 1 इंच फोल्ड करून दुसरी टीप मारायची. हे असं दोन्ही बाजूला करून घ्यायचं. ह्या पद्धतीने तुम्ही जर पॅन्ट शिवून बघितलीत तर ती कशी आली, काही अडचण आली का हे मला कमेंट करून नक्की विचारा. सगळ्यात शेवटी आपण ही मधली शिलाई मारतोय, हिला सुद्धा अर्धा इंच मार्जिन सोडायचं आणि डबल टीप मारायची. शिवून झाल्यानंतर हा जो वरचा भाग ओपन राहतो इथं आपल्याला इलास्टिक घालायचं. ते आपण मोठ्या साईजची पॅन्ट शिवून झाल्यानंतर त्याच्यावर बघूया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने मी ही पॅन्ट पूर्णपणे शिवून घेतली, जसं आपण छोट्या आकाराच्या पॅन्टवर शिवलं होतं तसंच. आता ह्याला इलास्टिक घेताना किती घ्यायचं त्याचं पण एक प्रमाण आहे. आपला जो सीट घेर आहे त्याच्यातून 12 इंच वजा करून तितकं आपल्याला कमरेसाठी इलास्टिक घ्यायचं असतं. इथे सीट घेर आहे 42 इंच, त्याच्यातून 12 वजा करून आले 30, तर मी इथे 30 इंचाचं इलास्टिक घेतलंय. ह्याला शक्यतो 1.5 इंच रुंदीचंच इलास्टिक वापरायचं. सगळ्यात आधी आपण हे इलास्टिक शिवून घेतोय. साधारण पाव इंच एकमेकावर ठेवून 2 ते 3 टिपा मारून हे शिवून घ्यायचं. ही शिवण दिसते म्हणजे ही उलट बाजू आहे. तर ह्याला आधी पाव इंच फोल्ड करून मी एक टीप मारून घेते. चॅनलला तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करू शकता. त्या दोन्हींच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. वरती ही शिलाई मारत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे बॉटमकडे हे मार्जिन ज्या दिशेला केलंय त्याच दिशेला आपण वरती सुद्धा ते मार्जिन ठेवायचं. गोष्ट छोटीशी असली तरी त्याच्यामुळे पॅन्टच्या फिनिशिंगला फरक पडतो. आता हे इलास्टिक अशा पद्धतीने ठेवायचं की वरती पाव इंच कपडा शिल्लक राहिला पाहिजे आणि त्यानंतर हे असं उलट फोल्ड करून घ्यायचं. इलास्टिकच्या पुढे आपल्याला पाव इंच जरी कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहिला पाहिजे टीप मारण्यासाठी, कारण आपली जी शिलाई आहे ती आपल्याला इलास्टिकवर घ्यायची नाहीये. कपड्यावर बोट ठेवल्यानंतर आपल्याला इलास्टिक कुठपर्यंत आलंय त्याचा अंदाज बरोबर येतो. त्यानुसार पाव इंच जे एक्स्ट्रा कापड आहे त्याच्यावरच टीप येईल अशा पद्धतीने हे शिवत जायचं. थोडं थोडं अंतर हे असं ऍडजस्ट करत व्यवस्थित शिवत जायचे. थोडं अंतर शिवून झाल्यानंतर हे जे लूप राहतं त्याच्यातून हा कपडा बाहेर काढून घ्यायचा. आता बघताना कदाचित हे तितकं समजणार नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष करायला घ्याल तेव्हा लक्षात येईल. आपलं इलास्टिक कमी आहे आणि हा कपडा जास्त आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला इलास्टिक कमी पडणार आहे. तर थोडं अंतर शिवून झाल्यानंतर
थोडा थोडा कपडा अशा पद्धतीने गोळा करत जायचं, म्हणजे आपल्याला पुढे इलास्टिक फोल्ड करण्यासाठी कपडा मिळत जाईल. बरेच लोक इलास्टिक घालताना अजून एक पद्धत वापरतात, ती म्हणजे हे जे 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलं होतं ते संपूर्ण फोल्ड करून घ्यायचं. मध्ये नाडी घालण्यासाठी जशी जागा ठेवतो तशी जागा ठेवायची आणि त्यानंतर त्यात पिनने इलास्टिक घालून घ्यायचं. तुम्हाला जर तशा पद्धतीने करण्याची सवय असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता. मी नेहमीच ह्या पद्धतीने इलास्टिक लावते म्हणून मी ह्या पद्धतीने लावलंय. इलास्टिक कपड्याच्या संपूर्ण आत जाईल अशा पद्धतीने हे आपण शिवून घेतलं. ह्याच्यानंतर हा कपडा 2-3 वेळा ताणून घेऊन सगळं इलास्टिक आणि कपडा सगळीकडे एकसारखा विभागला जाईल अशा पद्धतीने हे करून घ्यायचं. यानंतर हे जे आपण एकसारखं विभागून घेतलंय ते इकडे तिकडे हलू नये म्हणून आपल्याला इलास्टिकच्या मध्यभागी टीप मारायची असते. फक्त ही टीप मारताना मी व्हिडिओमध्ये दाखवतेय तशा पद्धतीने कंपल्सरी इलास्टिक फुल ताणून घ्यायचं आणि मगच ही टीप मारायची. इलास्टिक दोन्ही बाजूने पूर्ण व्यवस्थित ताणून घ्यायचं. इलास्टिक एका ठिकाणी गोळा झालेला असेल आणि त्याच्यावर तशीच टीप मारली तर कपडा घालताना ती शिलाई तुटेल. ही अशी मध्ये टीप मारून घेतल्यामुळे इलास्टिक तर इकडे तिकडे हलत नाही आणि शिवाय ते दिसायला पण थोडं छान दिसतं. पॅन्टची कटिंग आणि शिलाई तुम्हाला व्यवस्थित समजली का? आणि काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.